गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अस्सी भांति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लक्षित ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। वेदांत मत में तर्क सहित परार्थानुमान का स्वरूप। आता वेदांत मतामध्ये तर्क म्हणजे युक्तीसह परार्थ अनुमानाचा विचार त्याचं स्वरूप त्याचं वेदांत वाक्यों से जीव में ब्रह्म का अभेद निर्मित है। हाँ, याच्याकरता अनुमान इथपर्यंत विषय केला। एक प्रकरण जर एवढं केलं असेल तर सिद्धांत इथं आलाय वेदांत। जीव ब्रह्माचा अभेद आहे, हे युक्ती अगोदर घ्या लक्षात। आणि त्याचा विस्तार असा कसं करतं ऐका। कारण हे 6 प्रमाण जे आहेत ना जीव ब्रह्मरूपच आहे हे सांगण्याकरताच आहेत। हो, पण ते आता मागचं सगळं आढावा घ्यावा लागतो ना। नाही एक महत्व 4-5 महत्वाचा विचार सांगितला, पूर्व विचार सांगितला, त्यांच्या मते अनुमान प्रमाणाची अनुमिती कशी होती सांगितलं। आता वेदांत मताचा सिद्धांत सगळं तर सांगून मग त्याच्यात काय त्यांच्यात आपल्याशी काही जुळतं मिळतं आहे का, तर काही टक्केवारी आहे जाण कुठेतरी, बाकी खरं नाही। आता चला आता आपला विषय करू आपण। वेदांत मतामध्ये परार्थ अनुमान त्याची अनुमिती, त्याचा पहिला सिद्धांत त्यांनी सांगितलं जीव ब्रह्मरूप आहे। आता तो कसा आहे म्हणून अनुमान, जीव ब्रह्मरूप आहे जरी आहे पण कशा रीती नाही म्हणजे अनुमान आला म्हणजे अटकल आली। चला आता त्याचा विचार करू। तो अनुमान ते भी इस रीति से सिद्ध होवे है म्हणजे अनुमानाने सुद्धा जीव ब्रह्मरूप आहे अशा रीतीने सिद्ध होतो। जीवो ब्रह्म भिन्नः, जीवो ब्रह्म अभिन्नः। हा, जीव ब्रह्मरूपाचा जीव ब्रह्म अभिन्न चेतनत्वात् चेतन हे हेतू असेल। यत्र यत्र चेतनत्वं तत्र तत्र ब्रह्म अभेदः। जिथे जिथं काय चेतन तिथे ब्रह्माचा अभेद आहे। यथा ब्रह्मणी म्हणून ते ब्रह्मच आहे। यथा ब्रह्मणी ब्रह्मण्य म्हणजे ब्रह्मच आहे। कोण जीव। म्हणजे अनुमान प्रमाणाचं काय उपयोग याच्या करता हे 6 प्रमाण अधिष्ठानाचं ज्ञान सांगणारे जीव ब्रह्मरूप आहे हे सांगणारे। आणि हे जीव ब्रह्मरूप आहे असं कळल्यावर किंवा हे 6 प्रमाण जरी ब्रह्मरूप आहे असं जरी सांगितलं तर मग का कळत नाही? मग 7वं प्रकरण अध्यास म्हणून 6 प्रकरणामध्ये ब्रह्मजीवरूप आहे असं सांगितलं, अधिष्ठान जगत ब्रह्म आहे सांगितलं, आणि जगत हे काय आहे तर साच्या सांगितलं। असं हा विषय तर मला सांगायचं का आलं की ही 6 प्रमाणे काय सांगतात म्हणून, आणि हे सांगत असून का कळत 7वं प्रकरण। म्हणून असं विषय इथं असा की जो ब्रह्मरूप आहे चेतन रूप आहे म्हणून। यह 3 अवयव का समुदाय रूप महावाक्य है। आता ही 3 अवयव ते 3 अवयवाचे ही महावाक्य आहे आता वाचलेलं। याते म्हणून परार्थानुमान कहिए है। त्याला परार्थानुमान म्हणायचं का? अगोदर चला वाक्याने जे
वाक्याने जे अनुमान होतं त्याला परअर्थ होणं आणि प्रत्यक्षात जे होतं त्याला स्वार्थ अनुमान होणं. प्रत्यक्ष अनुमानाला स्वार्थ होणं आणि वाक्याने जे अनुमान होतं त्याला परअर्थ म्हणावं. यहाँ इथं- जीव पक्ष है आता इथे कोणाविषयी बोलायचं जीवाविषयी म्हणून जीव कोण ठरला पक्ष. पक्ष. हा ब्रह्म अभेद साध्य है आणि तो ब्रह्माचा आदेश म्हणून तर पाठीमागच्या विचारसागरातल्या तरंगामध्ये दुसऱ्या का पहिल्या अभेसाधकते आणि भेदबाधकते ही तयार असल्यावर हे सोपं पडतं. हो आता तुमच्या लक्ष असोच नसो पण आमचे संस्कार निर्माण होतात म्हणून आम्ही बोलतो. तुम्हाला टोचून बोलतो असं कधी लक्षात ठेवायचं नाही. हा कारण आमचे संस्कार निर्माण झालेले आलं का लक्षात. हा म्हणून इथं काय ब्रह्म अभेद साध्य म्हणून इथं ब्रह्म अभेद साध्य आहे आणि जीव हा पक्ष आहे. हा चेतनत्व हेतू है आणि त्याचं कारण जर काय असेल त्याचं लक्षण जर काही असेल तर चेतनत्व. ब्रह्म दृष्टांत है ब्रह्म हे उदाहरण आहे. म्हणजे वाक्यांश किती अवयव आहेत 3. योग्यता योग्यताच आहे ना. हा शब्द प्रकरणाकडे गेलो वेळ सोडून 3 वाक्य कोणते 3 अवयव साध्य साध्य हेतू आणि दृष्टांत आणि दृष्टांत हे 3 अवयव पदावर हे 3 अवयव महावाक्य असतात. प्रतिज्ञा आहे वाटतं. हा प्रतिज्ञा. हा प्रतिज्ञा. हा प्रतिज्ञा हेतू आणि दृष्टांत प्रतिज्ञा हेतू आणि दृष्टांत. हा तरी पहिले वाटत होतं मनाला पण मला आता काय नाही. हा यहाँ हा प्रतिवादी जो ऐसे कहे हा जीव में चेतनत्व हेतु तो है हा और ब्रह्म भेद रूप साध्य नहीं है. हा अभेद. हा ब्रह्म भेद हा आता जीवाच्या ठिकाणी चेतन आहे जीव चेतन आहे हे बरोबर आहे पण जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद आहे असं नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. इस रीति से हा. पक्ष में चेतनत्व हेतु का ब्रह्म अभेद रूप साध्य से व्यभिचार शंका करे अशा रीतीनं थोडं वाचणार आहे. इस रीति से ब्रह्म से अभेद साध्य इस रीति से अशा रीतीने पक्ष में पक्षाच्या ठिकाणी चेतनत्व हेतु का चेतनत्व हेतू म्हणजे कारण. हा ब्रह्म अभेद रूप साध्य से ब्रह्म अभेद साध्य जीवाचं याच्यामध्ये व्यभिचार शंका करे याच्यावर विविचार शंका म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे असं जीव ब्रह्मरूप आहे असं नाही तर जीव हा वेगळा अशी शंका जर केली तर तो तर्क से शंका की निवृत्ती करे. तर त्या अशी जी शंका आहे की जीव ब्रह्मरूप नाही त्याचा भेद आहे अशी जर शंका केली तर त्याचे तर्काने त्या शंकेची निवृत्ती करतात. यहाँ इथे तर्क का यह स्वरूप है इथं तर्काचं असे स्वरूप आहे जीव में जीवाच्या ठिकाणी चेतनत्व हेतु चेतनाचं कारण मानिके मानून ब्रह्म अभेद रूप साध्य नहीं माने ब्रह्म अभेद रूप साध्य जर नाही मानलं त्यांनी तर तो चेतन को अद्वितीयता प्रतिपादक श्रुति का विरोध होवेगा. जर ब्रह्माशी जीवाचा अभेद जर नाही मानला तर श्रुतीनं जे अद्वैत तत्व सांगते त्या अद्वैत श्रुतीचा विरोध येईल ना. श्रुतीमध्ये अद्वैत तत्व सांगितलं अद्वैत एकमेव अद्वितीय ब्रह्म अद्वैत तत्व सांगितलं सर्व खंडने ब्रह्म अद्वैत सांगितलं मग त्याचे विरोध येईल ना श्रुतीशी जर जीवाचा ब्रह्माचा भेद मानला तर. अनिष्ट का अपादान तर्क कहिए पाठीमाग झालं अनिष्ट जे कठीण आहे त्यात अपादान करणं त्याला तर्क म्हणायचं. श्रुति का विरोध सर्व आस्तिकन को अनिष्ट है. आणि श्रुतीचा विरोध जे बोलणार आहे ते सगळे आस्तिकवादी त्यांना मान्य नाही अनिष्ट आहे. आता आस्तिक आणि नास्तिक कशाला म्हणायचं तर आस्तिक म्हणजे वेद साधू वेद म्हणजे शास्त्र घ्यायचं वेद शास्त्र वेद संत शेर जर नाही मानलं आणि देव जर मानलं
तर त्याला नास्तिक. ही शास्त्रीचं फार मोठं विषय. हे वेद आणि संत नाही मानले आणि देव मानले तर ते नास्तिक. ते अर्धे नास्तिक. आणि पूर्ण नास्तिक कोणते? वेदही मान्य नाही, देवही मान्य नाही, संतही मान्य नाही, ते केवळ नास्तिक. ते केवळ नास्तिक कोणते? आता राज्य जनता येते. आता भाजपचे राजा ते नास्तिक आहेत. त्याच्या आधी नास्तिक काँग्रेस होतं. देव नाही, धर्म, आता अंधारात करत होते ते भारतीय संस्कार असल्यामुळे. परंतु प्रसंग प्राप्त स्वार्था करता ते देवही मानित नसतं, धर्म मानित नसतं, जाती मानित नसतं, पवित्र मानित नसतं, ते नास्तिक केवळ. नास्तिक म्हणजे तुम्ही कशाला नास्तिक म्हणता? लोक त्या गोष्टीत ती नास्तिक नाही. व्यवस्थित वागून ही न मानणारे असं कोण समाज? जैन लोक. असे कोणतं समाज? बुद्ध लोक. आता कसेच बुद्ध आले ते, हे उगाच त्यांच्या नावाखाली. बुद्धाचा आचार खूप चांगला आहे, जैनाचा आचार खूप चांगला, पण ह्याला काहीच कळत नाही. देव कळत नाही, शास्त्र कळत नाही, काही नाही. त्यांचे एकच मानव जात. हे नास्तिक, हे नास्तिक करता सांगतो. आणि आस्तिक हेच तुम्ही. आम्ही तुम्हाला वेद मान्य आहे, संत मान्य आहे आणि देव मान्य आहे. आता नास्तिक संसार कोणाला नास्तिक म्हणते, मला काय कळतं. व्यवहारिक प्रपंचो मिथ्या. हा, हे असं भेदभाव. व्यवहारिक प्रपंचो मिथ्या. व्यवहारिक हा प्रपंच मिथ्या आहे. ज्ञान निवर्त्यत्वात् यत्र यत्र ज्ञान निवर्त्यत्वम तत्र तत्र मिथ्यात्वम. यत्र यत्र जिथे ज्ञान निवर्त होते ती सगळी मिथ्या आहे. यथा शुक्ती रजतादो. याला उदाहरण शुक्ती रजत. हे भेदभावक वृत्ती आहे इथे. यहाँ व्यवहारिक प्रपंच पक्ष है. इथे व्यवहारिक प्रपंच पक्ष आहे, ज्याच्या ठिकाणी बोलायचे. हा, मिथ्यात्व साध्य है. मिथ्यात्व साध्य आहे त्याचं. ज्ञान निवर्त्यता हेतू. ज्ञान निवृत्ती ही त्याचं कारण आहे. शुक्ती रजताधिक दृष्टांत. शुक्ती रजताची त्याला दृष्टांत आहे. म्हणून हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, आता वाचलं तर जगत कसं मिथ्या आहे ही विचार केला तर कळत. आणि त्याला दृष्टांत कोणतं जर लक्षात आलं तर शुक्ती रजताचा. ही गोष्ट सगळं अद्वैत शास्त्र असणार, जेवढं अनात्म नाही सांगणारं शास्त्र, एक आत्मस्वरूप चेतन तूच आहे सांगणारं शास्त्र, ते लक्षात ठेवलंच पाहिजे. हा, चला आता वाचा आणखीन. परत तेच. हा, तसंच येतर त्याच्या आधी. यहाँ व्यावहारिक प्रपंच पक्ष है. इथं व्यावहारिक प्रपंच पक्ष आहे, ज्याच्याविषयी बोलायचं त्याला पक्ष म्हणायचं. हा, मिथ्यात्व साध्य है. तो प्रपंच असणारा तो कसा मिथ्यात्वही त्यात साध्य आहे. कारण मिथ्यात्वाचा निश्चय झाला तर ते साध्य होतं. मिथ्यात्व शब्द कोण साध्य नाही. मिथ्यात्व जर कळलं तर ते साध्य. थोडं थांबा. मिथ्यात्व पदार्थ का म्हणायला लागले ते? त्याला पाठी अनुरुचींसाठी मी सांगतो. या पदार्थाला देश काल नाही तो पदार्थ मिथ्या असतो. ज्याला दृष्टांत शुक्ती रजत, मृगजल, रजसर्प, त्याला देश नाही, काल आहे, प्रतीची मात्र आहे. जो पदार्थ प्रतीची मात्र असतो तो मिथ्या असतो. आता आपण थोडं ही तर वाक्य आहेत. पाठीमागचा विषय ना, आता आमचा तो विषय चालू ज्ञानेश्वरी 7 अध्यात तो संपला. काय रे शास्त्रांचं विचार आलो की मी तुम्हाला काही म्हणत नाही, माझ्या मनातून ज्ञानोबालाचे विचार समोर येते माझ्या. ते त्रिभुवन हे मिथ्या. त्यात मग तुम्ही सगळं त्रिभुवनात आलंच की. सगळं त्रिभुवन हे जे आहे ते त्याचं कारण सिद्ध नाही,
आणि जे कार्यसिद्ध नाही ते प्रत्यालयाला मिथ्या म्हणायचं. याला एकच वळी सांगतो माऊलीची, एरवी हे जे तोच आहे पण काय त्याची बुद्धी त्याची नाही. एरवी तुझं स्वरूपच आहेस तू, पण बुद्धी त्या योग्यतेची नाही. एरवी तुझं सुख तूच भोगतो, पण देह बुद्धी जात नाही. मिथ्यात्व आहे. मग मिथ्यात्व कुठं असतं? मिथ्या कुठं असतं? एक तर मिथ्यात्व साध्य आहे, जग पक्ष आहे, रज्जू सर्व उदाहरण आहे. मग किती सिद्धांत गोड आहे. मग याच्याकरता 6 प्रमाणाचा विचार आहे. मग चला काहीतरी सांगतो का मी? हा नाही चला. हा व्यावहारिक प्रपंचो मिथ्या. हा व्यावहारिक प्रपंच मिथ्या आहे. यह प्रतिज्ञा वाक्य है. हो नाही आता काय सांगावं. काय प्रतिज्ञा वाक्य म्हणजे निश्चय असतो. प्रतिज्ञा बुद्धिवंत, तो प्रतिज्ञा निश्चयाचं वाक्य आहे. प्रतिज्ञा वाक्य निश्चयाचं कुठे आलंय? परिपूर्ण बोलून तुम्हाला सर्व समाधी तरी अवधान केले, मग सुखास पात्र, मग सर्व सुखास पात्र म्हणजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे. प्रतिज्ञा उत्तर म्हणजे निश्चयाचं, म्हणजे हे निश्चय दाखवला. प्रपंच मिथ्या आहे हे प्रतिज्ञा वाक्य आहे. निश्चितच आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या, म्हणून निश्चयाने प्रपंच मिथ्या आहे असं त्यात आहे. ज्ञान निवर्त्यत्वात यह हेतु वाक्य है. ज्ञानाशिवाय निवृत्त होतच नाही कारण आहे. प्रपंच देहादिक जन्मादिक जन्म मरणादिक निवृत्त ज्ञानाशिवाय नाहीच होत. म्हणून वाचून ज्ञानी विणे के उपाय करशील चुके ते सुचकेचे अधिक गुंफचे रोके. म्हणून प्रपंच ज्ञानानेच कळतो मिथ्या असं. ज्ञानाशिवाय कळतच नाही. म्हणून तर ही सगळी शास्त्र बाजूला ठेवले झाले. वेदांत, न्याय, वैशेषिक, पतंजली योग, सांख्य हे सगळे बाजूला ठेवले. आस्तिक लोक, वेदाला मानणारी लोक हे सगळे बाजूला ठेवले. कोणी कार्य मिथ्या म्हणते, कोणी कारण काही कळत नाही. मिथ्या एकच. रज्जू सर्प कार्य भाषेले जगदंबरे. यत्र यत्र ज्ञान निवर्त्यत्वम तत्र तत्र मिथ्यात्वम यथा शुक्ती रजतादो. जिथे जिथे ज्ञानाने निवृत्त होते ते तो पदार्थ मिथ्यात्व शुक्ती रजताप्रमाणे. यह उदाहरण वाक्य है. हे उदाहरण आहेत की चला त्यात काय एवढे विशेष आहे. यहाँ भी प्रपंच को ज्ञान निवर्त्यता मानिके मिथ्यात्व नहीं माने तो सत की ज्ञानते निवृत्ती बने नहीं. आता जर ज्ञान मानलं, ज्ञान मानलं ना, काय प्रपंच को ज्ञान निवर्त्यता मानिके, प्रपंचाला ज्ञान निवृत्त, प्रपंच ज्ञान निवृत्त होतं असं मानून मिथ्यात्व नाही माने. जर तो प्रपंच मिथ्या नाही मानलं तर तो सत की ज्ञानचे निवृत्ती बने नाही. सत्य पदार्थ ज्ञान निवृत्त होत नाही. याते म्हणून ज्ञानचे सकल प्रपंच की निवृत्ती प्रतिपादक श्रुती स्मृती का विरोध होवेगा. आणि जर प्रपंच श्रुती सांगितलेलं मिथ्या जर नाही मानलं तर श्रुती शास्त्राच्या विरुद्ध होईल. या तर्कते व्यभिचार शंका की निवृत्ती होवे है. या विचाराने व्यभिचार शंका जी असणारी, वेगळी शंका जी असणारी त्याची निवृत्ती होते. वेदांत में अनुमान का प्रयोजन. आता वेदांतामध्ये अनुमानाचं काय फल आहे, अनुमान जर कळलं तर त्याचा लाभ काय होतो हे सांगतात वेदांतामध्ये. इस रीति से अशा रीतीने वेदांत अर्थ के अनुसारी अनेक अनुमान है. अशा रीतीने वेदांताच्या मतानुसार अनेक अनुमान आहेत. परंतु वेदांत वाक्यांचे अद्वितीय ब्रह्म का जो निश्चय सिद्ध हुआ है जिसकी संभावना मात्र का हेतु अनुमान प्रमाण है. आता आदर्श श्रुती कोणतं वाक्य
याने आजच ब्रह्मसिद्ध झालं. हे कोणता अनुमान आहे तिथंच बघा. जिसकी संभावना मात्र का हेतू अनुमान प्रमाण है. संभावना म्हणजे आजच ब्रह्म मी आहे असं भाव होतो तो अनुमानाने. ते अनुमानच आहे. श्रुती साधूंचं वाक्य हे ऐकून मी ब्रह्म आहे असं जे वाक्य ते अनुमानाने संभव आहे. म्हणजे युक्तीनं वाटत नाही, विचार वाटत नाही. विचार अटकल एक अर्थी पद आहेत. मग मी ब्रह्म आहे असं सृष्टी शास्त्र ऐकून मी ब्रह्म आहे असं भाव होतं का नाही, म्हणजे संभव. ह्याला अनुमान म्हणायचा. आता तुम्ही करा की आता मी द्रष्टा आहे ही संभव वाटतो का अनुभव आहे? कोण नाही सांगा, आमचं काय नाही. आम्ही अनुभव आहे का? मग शब्दशक्तीवरती कळली तुम्हाला. आणि जर संभव असला मग अनुमान मानला असता. पण तुम्हाला मी द्रष्टा आहे असा जर अनुभव असेल तर मग शब्द वेदाची कृपा झाली तुमच्यावर, ज्ञानोबराची कृपा झाली तुमच्यावर, तर हा निश्चय असतात. हो, कारण हे साधुबोध आहे. मग हे जर तुम्हाला साधुबोध असला तर तुम्ही काही प्रपंच खुशाल करा. पण हे जर नसेल तर मग कच्चेपणा दुःख देईल म्हणून आमचं म्हणणं असतं. जर मी द्रष्टा साक्षी निश्चित आहे खुशाल आमच्या गुरुची आठवण सांगतो, माझ्या गुरुची आठवण सांगतो, 9 बायका कर काय होत नाही. चांगले राहून प्रपंच कर, घुमरून प्रपंच कर, पण हा निश्चय झाला नाही तर मग आता आमचं आतापर्यंत बोलून आम्ही परत घेऊ. काय आम्हाला काही गरज आहे का? तुमचं कल्याण हा हेतू असतो, साधू संतांचा बोध हा हेतू असतो. मग जशी भूमिका असेल शास्त्र सांगत असतं. मग तुमचा जर अनुभव असेल अनुमानवी तुम्हाला गरज नाही. तुम्हाला शब्दाची शक्तीवरतीने तुमचं काम भागलं निश्चित झालं पाहिजे. आणि त्याच्यात अनुभव जर असेल मिथ्यात्वापासून परिणाम नाही झाला. मिथ्या जर कळलं त्याचं कुठेच परिणाम नाही झाले पाहिजे. कोणते परिणाम नाही झाले पाहिजे सांगतो मला. तुम्ही एक साधू आहे ते पूज्य भाव आहे तुमचा, त्या साधूच्या ठिकाणी गंमत आहे. तो कसं चांगलं जातं, चांगलं सोपं आहे, पण प्रेम फार वेगळं असतं. चांगलं जरी त्यांचं शरीर आयुष्य यात्रा संपलं तरी काही नाही वाटलं पाहिजे. तर मी छत्वाचा निश्चय ही खून त्याची विधीनं अचन करील पण नाही, पण ही होत नाही. पण कारण सांगतो आता निकाल अनुभव आहे तुमचा खरा, त्याच्यावर आमची किंमत आहे तुम्हाला. गुरुजींनी दादांनी आयुष्य यात्रा संपवली आणि ब्रह्मवेत्ता जो खरा असतो त्याच्या हातात असं जाणं आणि येणं. हो, कारण ती शक्तीच असते. त्याला आमचे आबांनी द्राक्षांनी दिलता. उन्हाळ्यात छत्री असावी हातात, ऊन लागलं छत्री उघडायची, ऊन बंद झालं कडायचे. तसं साधूच्या हातात असतं उन्हाचे. त्याला आपला विषयाकडे येऊ. तर ज्यावेळी दादांचं आयुष्य संपलं असं कळलं तर गुरुजी व्यासपीठावरून खाली उलटून पडले आणि समजलं नाही काही. पाणी ओतून जागं केलं. हे पूज्य भावनेचं फल असतं. पण सगळीकडे असं असणं पण हे त्याची खूण आहे आणि शक्यता आहे झालं. म्हणून तुम्ही ही वाचक तुम्ही जे चिंतन सांगितलं त्याला मी खूप गुरूंचा ऋणी झालो. माझ्या गुरूंनी जे काही शक्तिपात केला ते तुम्हाला प्राप्त झाला. या विषयाने गुरूंचं खूप ऋणी हे लोक डिस्टर्ब होतो. त्यांचं ऋणीही सुद्धा म्हणता येत नाही. कारण ज्याने जगत सिद्ध नाही केलं, ज्याने तू अखंड अक्षर रहित आहे, जन्ममरण रहित आहे असं जिथं जागृत कळलं त्याचं काही ऋणी उपवास काही म्हणता येत. फक्त एवढंच
की त्यांचे शक्तिपाताची आठवण ही त्यांच्याच कल्पने होती, एवढं सांगतो. हो. चला. किती गोड बोलत, मन किती तळमळत होतं, त्या आज मनाची सगळी तळमळ गेली. मन जे तळमळत होतं, काय करायचं बरं, हे तर दुसरं काही करता येत नाही. आग्रह करता येत नाही, शासन करता येत नाही. ब्रह्मज्ञानामध्ये एकटीनं अटकलेलं प्रश्न चित्तानं शिकवायचं असतं. आणि हे आज तसं आता जसं वाल्मिक आहे, तरी वाल्मिक इतकं अनुभव आणखी थोडं निश्चित आहे, पण खूप पवित्र आहे. त्याचं पवित्र्याला जोर दे. पण मी आणखीन द्रष्टा साक्षी आणखीन नाही म्हणलं ते असं ज्याच्या ते अधिकार असेल चांगलं वाचा. म्हणून प्रपंच सत्य म्हणलं तर सृष्टीच्या विरोधात आहे, आणि सृष्टी तर प्रपंचाला मिथ्या म्हणतं. म्हणून हे तर आणखी गुरूंच्या आठवणी जायचं काय करू मी तरी. आता बघा कसे गुरुजी चाचणी घेते. तो द्रष्टा साक्षी आहे, ब्रह्म मिथ्या, जग मिथ्या आहे. बघा जर जग मिथ्या म्हणशील, गोष्ट खरी आहे. काय करायचं तिथे गुरु बोलत होते. मग तुमचं वय किती आहे, संपलं तुझं. कारण जन्म स्त्री पुरुष जन्म आयुष्यात हे कुठलं आलं. डॉक्टर वकील महाराज तरी तिथं महाराज नाही, तिथं डॉक्टर वकील नाही, तिथं काही नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, एक द्वितीय ब्रह्म असं सिद्धांत आहे. चला. स्वतंत्र अनुमान ब्रह्मनिश्चय का हेतू नाही. स्वतंत्र अनुमान ब्रह्मनिश्चयाचा हेतू नाही. ते ब्रह्मनिश्चयाला कारण शब्द प्रमाण काहे ते वेदांत वाक्य विना अन्य प्रमाण की ब्रह्म विषय प्रवृत्ति नाही. आलं का लक्षात. शब्द प्रकरण शिवाय ब्रह्म कळतच नाही. अन्य प्रमाण त्याचे सहाय्य मदत करतात. यह सिद्धांत है. असं सिद्धांत. यह संक्षेप से अनुमान प्रमाण कहा. हे थोडक्यात म्हणजे अनुमान प्रमाण आम्ही सांगितलं. इति श्रीमद निश्चल दास जी वृत्ती प्रभाकर अनुमान प्रमाण निरूपणम नाम द्वितीय प्रकाश समाप्त. कुंडली व्हॉट हिअरिंग. अथ शब्द प्रमाण निरूपणम. शब्द चालू का आता राजाचं हे शाब्दी प्रमा का भेद. हो, शाब्दी म्हणजे ज्ञान. शब्द प्रमाण आणि शाब्दी ज्ञान. प्रत्यक्षापासून प्रत्यक्ष प्रमा, अनुमानापासून अनुमिती प्रमा, शब्दापासून शाब्दिक प्रमा. आता ते शाब्दिक प्रमामध्ये प्रकरण, शब्दाचं प्रकरण हे सगळे मोठं प्रकरण असतं. 20 पेजचं असतं. 20 का 20 पेज असते. 10 पानं आहेत का असं किती. मग मला खूप गुरूंची शक्ती मिळवली तुम्ही. पण दृढ हो सतत चिंतन झालं पाहिजे, म्हणजे कुठल्याही त्याचं हे होत नाही. आणि त्यात हे जर झालं ना